विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. एक नवीन अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. एक नवीन जाहिरात आलेली आहे. तुम्ही जर इयत्ता 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेडची ही जाहिरात आहे. गट ड संवर्गातील 86 पदांसाठी ही जाहिरात आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागणार आहे, परीक्षेचं स्वरूप आपलं कसं असणार आहे, फॉर्म आपल्याला किती तारखेपर्यंत भरायचे आहेत, पगार किती मिळणार आहे आणि या एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादेची अट काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या ह्या रेकॉर्डेड बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. तेव्हा या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यामध्ये टेस्ट सिरीज आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे आणि सर्व सरळ सेवेसाठी ही बॅच उपयुक्त आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण ही जाहिरात. बघा, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड ही आहे आपली नवीन जाहिरात. बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. आता ही आहे आपली जाहिरात. याच्यातून आपल्याला समजलं की आपली परीक्षा जी आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम आपली होणार आहे. आता बघा, पद किती किती आहेत समजून घ्या. गट ड वर्ग 4 सर्व संवर्ग म्हणजे गट ड चे सर्व संवर्ग जे आहेत त्याची एकूण पद जी आहेत ती 69 आहेत, हे लक्षात घ्या. आणि विभाग कोणता आहे? डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड. आता याचा पेमेंट किती मिळणार आहे तुम्हाला? ते S1 मध्ये 15,000 पासून ते 47,600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय. जवळजवळ तुम्हाला सुरुवातीला तिथे 25,000च्या आसपास जो आहे तो पेमेंट सुरू होतो. त्यानंतर बघा, गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचर याची एकूण 17 पदं आहेत. यामध्ये कुठे विभाग? 10 विभाग आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड. S6 मध्ये 19,900 ते 63,200 म्हणजे जवळजवळ सुरुवातीलाच तुम्हाला इथे 30,000च्या आसपास जो आहे तो पेमेंट चालू होतो. अशी एकूण जागा किती आहेत? एकूण 86 जागा आहेत. थोडंसं सविस्तर आपण बघूया कशा कशा जागा आहेत. तर बघा, या ठिकाणी ओटी सर्वंट, ठीक आहे, आता ज्याला आपण ऑपरेशन थिएटर सर्वंट म्हणतो, तिथे आता हे सगळे ग्रुप डी ची पदं आहेत. 2 जागा आहेत. बार्बर म्हणजे आपण ज्याला न्हावी म्हणतो मराठीमध्ये, त्यांच्या 2 जागा आहेत. टेलरच्या 1 जागा आहे. धोबीची 3 जागा आहे. स्ट्रेचर बॅरियर म्हणजेच दवाखान्यामध्ये जे स्ट्रेचर वाहक असतात त्यांच्या 3 जागा आहेत. लॅबोरेटरी सर्वंट ची 1 जागा आहे. कुक स्वयंपाकी 4 जागा आहे. कुक असिस्टंट स्वयंपाकाला मदत करण्यासाठी 2 जागा आहेत. एक्सरे सर्वंट 1 जागा आहे आणि कॅज्युअल्टी सर्वंट अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर डिस्पेन्सरी सर्वंटची 1 जागा आहे. त्याचबरोबर पिऊन म्हणजे शिपायाची 36 जागा आहेत. लक्षात घ्या, शिपायाच्या किती? 36. त्यानंतर टेबल बॉय 1 जागा आहे. मेल सर्वंट 1 जागा आहे. मेस सर्वंट 1 जागा आहे. आया 1 जागा आहे. वॉचमनच्या 4 जागा आहेत. त्यानंतर नर्सिंग असिस्टंटची 1 जागा आहे. क्लीनरची 1 जागा आहे. आता ह्या क्लीनर पदासाठी आपण 7वी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. लक्षात घ्या, क्लीनरला किती आहे? फक्त 7वी आहे. त्यानंतर माळीला 1 जागा आहे आणि लॅबोरेटरी अटेंडंट, लक्षात घ्या काय, लॅबोरेटरी अटेंडंटच्या एकूण जागा आहेत 17. अशा टोटल आहेत 86 जागा. आता या जागांचं जर आपण व्यवस्थित आरक्षण जर आपण समजून घेतलं तर तेही आपण थोडक्यात बघूया. बघा, एकूण जागा 86 आहेत. आता या 86 मध्ये अनुसूचित जाती ज्याला आपण SC म्हणतो, तर SC साठी टोटल 10 जागा आहेत. आता कशा कशा जागा आहेत बघा त्या. तर सर्वसाधारण SCच्या 6 जागा आहेत. महिला 2 आहे. माजी सैनिक 1 आहे. प्रकल्पग्रस्त 1 आहे. अशा टोटल 10 जागा आहेत. ST साठी सर्वसाधारण 3 आहे. महिला 1 आहे.
पदवीधर अंशकालीन 1 आहे, अशा टोटल 5 जागा आहेत. त्यानंतर VJA आपण ज्याला म्हणतो त्याच्या टोटल 11 जागा आहेत, पैकी सर्वसाधारण 7 आहे, महिला 1 आहे, माजी सैनिक 2 आहे, प्रकल्पग्रस्त 1 आहे आणि एकूण जागा 11 आहेत. आता NT ब ला जर विचार केला आपण, बघा NT ब, तर या ठिकाणी एकूण जागा 3 आहेत, 2 जागा माजी सैनिकांसाठी आहेत, खेळाडूला 1 जागा आहे, टोटल 3 जागा आहेत. NT सी ला टोटल 2 जागा आहेत, 1 जागा महिलांसाठी आहे, 1 जागा भूकंपग्रस्तासाठी आहे, टोटल 2 जागा. त्यानंतर NT ड चा विचार केला तर टोटल 1च जागा आहे, माजी सैनिकाला 1 जागा आहे. त्यानंतर SBC चा विचार केला आपण तर SBC ला जागा नाहीये. इतर OBC चा विचार केला तर एकूण जागा 16 आहेत, पैकी सर्वसाधारण 5 आहे, महिला 2 आहेत, माजी सैनिक 3 आहेत, अंशकालीन 5 आहेत आणि दिव्यांग 1, अशा टोटल 16 जागा आहेत. EWS चा विचार केला तर एकूण जागा 8 आहेत, त्यापैकी सर्वसाधारण 3 आहे, महिला 4 आहेत, पदवीधर अंशकालीन 1 आहे, अशा टोटल 8 जागा आहेत. SCBC चा विचार केला तर टोटल जागा 6 आहेत, सर्वसाधारण 2, महिला 2, माजी सैनिक 1, खेळाडू 1, टोटल 6 जागा. आणि ओपनचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसाधारण 14, महिला 5, माजी सैनिक 2, पदवीधर अंशकालीन 3, अशा टोटल जागा आहेत एकूण 24, हे लक्षात घ्या. आणि टोटल जागा 86 जागा आहेत. हे आहे जागेचं आपलं आरक्षण. त्यानंतर शैक्षणिक पात्रता. आता हा फॉर्म भरण्यासाठी बघा काय म्हटलेलं आहे, तर शैक्षणिक पात्रता जी आहे ती 24/5/2025 ला पूर्ण असणं गरजेचं आहे. काय आहे शैक्षणिक पात्रता, तर बघा या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलेलं आहे, शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजेच इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. एवढीच फक्त शैक्षणिक पात्रता आहे. आणि स्वच्छक या पदासाठी 7वी पास, जे मगाशी क्लीनरचं पद आपण पाहिलं त्यासाठी 7वी पास असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता आपल्याला शाळेमध्ये मराठी हा विषय असतोच सगळ्याला, त्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान सगळ्यांकडे आपल्याकडे आहेच. चला पुढे पात्रता. आता कोण पात्रता म्हणजे आता वयोमर्यादा आपण समजून घेऊया. आता वयोमर्यादेचा विचार केला तर वयोमर्यादा करण्याचा दिनांक आहे 24/4/2025, हे लक्षात घ्या. आता ओपन कॅटेगरीला या ठिकाणी आपल्याला 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. मागासवर्गीय उमेदवारांना 18 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओपन सोडून बाकी सर्व, मागणी त्याच्यामध्ये EWS असेल, OBC असेल, SBC असेल, NTच्या कॅटेगरी असतील, सर्व म्हणजे ओपन सोडून बाकी सर्वच जे आहे त्यांना 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. त्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. स्वातंत्र्य सैनिक, नामनिर्देशित पाल्य, 1991चे जनगणना कर्मचारी, 94चे निवडणूक कर्मचारी, ह्या सगळ्यांसाठी वय आहे 45 वर्षापर्यंत. खेळाडू उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी जर आपण विचार केला तर वयाची अट आहे 43 वर्षापर्यंत. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांचा विचार केला तर दिव्यांगाचं प्रमाण किमान तुमच्याकडे 40% इतकं दिव्यांगाचं प्रमाण असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला वयाच्या 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांना सुद्धा वयाच्या 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत सशस्त्र दलात झालेला सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी तुम्हाला वयामध्ये सूट आहे. आणि तुम्ही जर दिव्यांग माजी सैनिक असाल तर तुम्हाला वयाच्या 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आता आपली जी एक्झाम असणार आहे, परीक्षा असणार आहे या पदांसाठी, ती परीक्षा नेमकी कशी असणार आहे तर लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत, एक प्रश्न 2 मार्कांसाठी, अशी 200 मार्कांची आपली परीक्षा असणार आहे. मग 100 प्रश्नांचं वर्गीकरण कसं आहे तर 100 प्रश्नांपैकी पहिले 25 प्रश्न जे आहेत ते मराठी व्याकरणाचे आहेत, इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, त्यानंतर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत आणि बौद्धिक आणि अंकगणिताचे 25 प्रश्न आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, अशा पद्धतीने हे 100 प्रश्न झाले 200 मार्कांसाठी, हे लक्षात घ्या. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. निगेटिव्ह मार्किंगचा काही उल्लेख याच्यामध्ये नाहीये. आता परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. परीक्षाचा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिक 2 गुण ठेवण्यात येतील, अधिक 2 गुण. म्हणजे इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे एक प्रश्न 4 पर्याय असतील, योग्य पर्याय फक्त आपल्याला टिक करायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. परीक्षेचा कालावधी 2 तास आहे, म्हणजे 100 प्रश्न सोडवायला आपल्याला 2 तासाचा कालावधी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच कुठल्याही सरळ सेवा परीक्षेला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम याही परीक्षेला आहे, हे लक्षात घ्या. सरळ सेवा परीक्षेचा फायदाच हा असतो की एकदा का आपण हा अभ्यासक्रम कंप्लीट केला की कुठल्याही सरळ सेवा परीक्षेला आपल्याला फॉर्म भरून परीक्षा देता येते, कारण अभ्यासक्रम पुन्हा बदलत नाही. हाच अभ्यासक्रम सगळ्या परीक्षेला असतो. आता कागदपत्र कोणती कोणती लागणार आहे फॉर्म भरताना आपल्याला हे लक्षात घ्या. तर अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा त्याच्यावर जे नाव आहे, त्याच्यावर जन्मतारीख आहे ती व्हॅलिड पकडली जाते, हे लक्षात घ्या.
वयाचा पुरावा. आता 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आपली जन्मतारीख असल्यामुळे ते सर्टिफिकेट सुद्धा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं, किंवा आपला जन्म दाखला असेल तरी चालतो, शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालतो, फक्त त्यावरती जन्मतारीख असणं गरजेचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजेच 10वीचं तुमच्याकडे मार्कशीट आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे तेही चालणार आहे. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू इच्छिता त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर एससी आणि एसटी सोडून बाकी सगळ्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं, तेव्हा नॉन क्रिमिलियर पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे चालू आर्थिक वर्षातलं. त्यानंतर पात्र दिव्यांग, तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल. तुम्ही जर माजी सैनिक असाल तर त्याबाबतचा दाखला लागणार आहे. तुम्ही खेळाडू असाल तर त्याबाबतचा दाखला लागणार आहे. तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल. अंशकालीन उमेदवार असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल. आता तुमच्या नावामध्ये जर काही बदल झाला असेल, आता महिलांच्या नावात शक्यतो बदल होतो, 10वीला आपलं नाव वेगळं आहे, लग्न झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही बदलले असतील, नावात चेंज झाला असेल तर एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, हे लक्षात घ्या, डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे 10वीला मराठी भाषा सगळ्यांना असतेच, त्यामुळे वेगळा कुठला पुरावा द्यायची गरज नाहीये. पुढे परीक्षा शुल्क किती लक्षात घ्या, तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आहे आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 900 रुपये जे आहे ते परीक्षा शुल्क आहे, हे लक्षात घ्या. आता अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे, तर आपल्याला 26/4/2025 ते 16/5/2025 या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे. अर्ज कुठे भरायचा आहे आपल्याला बघा, www.drSCGMCNA.Nanded.in या वेबसाईटला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेबाबत, आता फॉर्म कसा भरावा याच्यावरती मी एक व्हिडिओ घेतो, काळजी करू नका, तो व्हिडिओ बघा आणि मग फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरणं इझी होईल. या परीक्षेची तुम्हाला जर चांगली तयारी करायची असेल, पदं चांगली आहेत, शासकीय नोकरी आहे, पगारही चांगला आहे, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला वाटतंय की ह्या एक्झामला आपण तयारी करूया, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ह्या एक्झामची तयारी सोपी व्हावी यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मॅथ, रिझनिंग आणि जीकेजीएस जो सिलेबस दिलाय तो सगळा सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे, तेव्हा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. या बॅचमध्ये नोट्स पण आहेत, टेस्ट सिरीज पण आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि तुम्हाला ही बॅच 1 वर्षापर्यंत कितीही वेळा पाहता येणार आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे या एक्झाम सहित अन्य सगळ्या नवीन एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.